ठरलं तर मग या मालिकेच्या 24 डिसेंबरच्या भागामध्ये प्रतिमा विचार करत असते, काय झालं असेल, सुमन अजून का झोपलेली आहे, मला खरंच काही कळायलाच मार्ग नाहीये. इतका उशिरापर्यंत ती कधी झोपत नाही, उठवलं तर उठत नाहीये, काहीतरी गडबड आहे. तितक्यात नागराज बाहेरून येतो आणि त्यावेळेला प्रतिमा म्हणते, काय हो भाऊजी, कुठे गेला होतात तुम्ही? यावरती लगेचच आता इकडे नागराज गडबड गडबड करायला लागतो आणि नागराज सांगायला लागतो, कुठे म्हणजे काय? अहो, मॉर्निंग वॉकला गेलो होतो मी. मॉर्निंग वॉकहून आत्ता येतोय मी. काय झालं? तुम्ही कसली वाट बघताय? यावरती लगेचच ती सांगायला लागते, खरं तर ना आपली उठत नाहीये ना आपली सुमन, त्याचीच वाट बघते. यावरती तो म्हणतो, काय? मी तर सकाळी ज्या वेळेला गेलो होतो तेव्हा सुद्धा सुमन तिकडेच झोपलेलीच होती. ती काही उठायचं नावच घेत नाहीये. काही ताप बीप आलाय का वहिनी तिला? यावरती लगेचच इकडे प्रतिमा सांगते, काही माहीत नाहीये भाऊजी. तेच तर मी तुम्हाला विचारते आहे, की काय झालंय तिला? यावरती तो म्हणतो, काही कळायला मार्ग नाहीये. जागरण झालं असेल म्हणून आली असेल झोप कदाचित. असं म्हटल्यावरती आता इकडे सुमन विचार करते, की काय झालं असेल? इकडे म्हणजे प्रतिमा विचार करते. तोपर्यंत सायलीचा फोन आलाय आणि सुमन काकू फोन का नाही उचलत आहेत? मला कळतच नाहीये, की सुमन काकूंना काय झालंय? म्हणजे ठीक आहे ना त्यांची तब्येत? असं म्हणत ती आता प्रतिमाला कॉल करते. प्रतिमा सांगते, हो अगं, म्हणजे सुमन ना बराच वेळ झाला ती उठतच नाहीये. काय झालंय काही कळायलाच मार्ग नाहीये. असं म्हटल्यावर ती सायलीला खूपच चिंता वाटते आणि सायली सांगते, खरं सांगू का, तर सुमन काकूंचं मला आता खूपच काळजी वाटते. यावरती मग आता इकडे प्रताप म्हणतो, का काय झालं? यावरती ती सांगते, खरं तर आपल्या सगळ्यांपासून सुमन काकींनी सगळं सत्य लपवून ठेवलं आणि सुमन काकी आपल्याला सांगत नव्हत्या, पण नागराज काका त्यांच्यावरती हात उगारत होते. म्हणजे ज्या वेळेला आम्ही तिकडे गेलो होतो ना, त्यावेळेला त्यांनी काय केलं माहिती आहे का? म्हणजे खरं तर त्यांनी ना सुमन काकूंना मारलं. पण सुमन काकू आपल्याला काही बोलायला तयार नाहीयेत. त्या कधीच काही आपणासाठी सांगतच नाहीयेत. म्हणजे दरवेळेला त्या आता असं म्हणजे आपल्यापासून लपवून ठेवतात सगळं. त्यावरती नागराज आता इकडे प्रताप म्हणाला, "तो काय बोलते? सुमनला तो मारतोय?" "नाही, नाही. हे सगळं अतिच झालंय. आपण काय करायला पाहिजे माहिती का? आपण ताबडतोब आता इकडे नागराजला रविराजच्या समोर नेऊया आणि त्याचं ना पर्दाफाश करूया." यावरती लगेचच अर्जुन म्हणतो, "थांबा डॅडा, आपण हे सगळं करू, पण त्याआधी ना मला सत्य शोधायला पाहिजे. नक्की काय झालंय किंवा सुमन काकूंच्या बाबतीत जे काही होतंय ना, त्याच्याचा काही संबंध आता इकडे नागराजचा महिपत सोबत आहे का? अनेक गोष्टी आहेत. त्याला शोधलं पाहिजे आणि त्याचा शोध घेतल्याशिवाय चैन पडणार नाहीये." त्यावरती मग आता इकडे सायली सांगायला लागते, "हो, नागराज काका त्यांच्यावरती अन्याय करतायत आणि बरेच दिवस ते हा अन्याय सहन करतायत त्या. आणि आत्ता त्यांनी आवाज उठवलाय ते सुद्धा आमच्या सांगण्यावरून आणि त्यांना सपोर्ट करणं आपलं काम आहे." प्रताप म्हणतो, "काळजी करू नको. आम्ही सगळेजण तुझ्या सोबत आहोत. सुमनला न्याय मिळालाच पाहिजे." असं म्हटल्यावर ती सायली आणि अर्जुन हे आता निघालेले आहेत सुमनकडे आणि त्यावेळेला सायली सांगते, काम काय करायचं माहितीये का? मी आतमध्ये जाईन आणि मी आतमध्ये गेल्यावरती मग तुम्ही बाहेरच थांबा. जेव्हा नागराज काका तिकडून निघतील त्यावेळेला मी तुम्हाला मेसेज करेन. मग तुम्ही त्यांचा पाठलाग करा. कुठे जातात, काय करतात किंवा कशा पद्धतीने ते आता वागतायत हे सगळं तुम्ही शोधून काढा. यावरती दोघांचं प्लॅनिंग ठरतं, काय करायचं, कसं करायचं आणि दोघं जण प्रेक्षकांना जायला निघालेली आहेत. तोपर्यंत इकडे आता प्रिया मनवायला आलेली आहे. ती म्हणजे अश्विनला. ती विचार करते, हा तर माझा हुकमाचा एक्का आहे. याला मनवण्याशिवाय मला पर्यायच नाहीये. आणि ती अश्विनकडे येते आणि अश्विन, ऐक ना, मी माझी चूक तर कबूल केलेली आहे ना, मग तू इतका का रागवलेला आहेस? मी माझी खरंच चूक कबूल करते. माझ्याकडून चूक झाली. खरंच चूक झाली आणि मी कबूल केल्यावरती सुद्धा तू जर का माझ्यावरती रागवलास तर मला कसं बरं वाटेल? हे बघ, खरंच मी चुकले. माझ्याकडून जे काही घडलं ना, ते ना अनर्हाने घडलं. खरं सांगायचं तर माझा हेतू असा काहीच नव्हता. तू माझ्याकडून काही ऐकलंच नाहीस. आता इकडे या रागाच्या भरामध्ये अश्विनने तिला विचारणं विसरूनच गेलाय, की जर का तू श्रुती आणि सानिकाकडे गेली नव्हतीस, तर तू कुणाकडे गेली होतीस? आणि ती काही त्याचं उत्तर देत नाहीये. ती अश्विनला गोल 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 घुमवती आहे आणि ती सांगते, ऐक ना, खरंच माझं तुझ्यावरती जितकं प्रेम आहे ना, तितकं प्रेम खरंच कुणी करू शकत नाहीये. मी तुला सांगते ना, हे जे सगळं चाललंय ना, उगाचच आपल्याला एकमेकांच्या विरुद्ध भडकवण्यासाठी चाललेलं आहे. असं म्हणत ती अश्विनला लाडीगुडी लावते आणि त्याला परत एकदा घोळामध्ये घेण्याचा प्रयत्न करते आणि अश्विन सुद्धा पुन्हा एकदा घोळामध्ये अडकत चाललेला आहे. बरं, हे सगळं होत असताना मग आता रविराजांच्या घरापर्यंत अर्जुन आणि सायली येऊन ठेपलेले आहेत. ज्यावेळेला दोघं जण तिथपर्यंत येतात त्यावेळेला सायली सांगते, तुम्ही इकडे थांबा, मी तुम्हाला मेसेज करेन, मग तुम्ही लगेचच नागराज काकांचा पाठलाग करा. असं दोघांचं प्लॅनिंग ठरतं. त्यानंतर सायली आता आतमध्ये जाते
आणि अर्जुन गेटच्या बाहेर लपून छपून बसतोय, जेणेकरून नागराज आला की रंगेहात पकडायला. इकडे तोपर्यंत सायली येते आणि प्रतिमा, त्या काय झालं सुमन काकी ठीक आहेत ना? म्हणजे मी फोन लावते उचलत नाहीत. त्यावरती प्रतिमा म्हणते, अगं काय सांगू तुला, इतका उशीरपर्यंत सुमन कधी झोपत नाहीये, पण आज न झोपून राहिलेली आहे. मी उठवते तर उठतच नाहीये. त्याच वेळेला सुमन बाहेर येते आणि वहिनी, अहो उठली आहे मी. त्यावर ती लगेचच प्रतिमा म्हणते, अगं सुमन, काय झालं होतं तुला? म्हणजे मला खरंच काही कळायलाच मार्ग नाहीये. तू इतक्या उशीरपर्यंत कधी झोपत नाहीस. सुमन म्हणते, वहिनी अचानकपणे मला जड जड झाल्यासारखं झालं आणि जड झाल्या कारणाने मला आता नंतर हलताच येईना. मी पूर्णपणे झोपूनच गेले. यावरती आता सायलीला साधारण अंदाज येतोय. तितक्यात तिकडे आलेला आहे नागराज आणि नागराज म्हणतोय, काय सायली मॅडम, हल्ली त्या तुमच्या फ्रिक्वेंटली इकडे फेऱ्या होत आहेत, म्हणजे बऱ्याचदा आपली हल्ली भेट होते. असं म्हणत तो आता सायलीला नक्की काय चाललंय याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करतोय. पण आता इकडे लगेचच तो सांगतोय, आलोय मी, जरा बाहेर जाऊन येतोय. सुमन, तुझी तब्येत ठीक आहे ना? लगेचच नागराज बाहेर जायला निघाल्यावर ती सायलीने अर्जुनला मेसेज करून ठेवलेला आहे की नागराज काका बाहेर येत आहेत. आणि त्यानंतर मग आता अर्जुन लपून छपून पाहतोय. एकदा का नागराज आला की तो कुठे जातोय, काय जातोय, हे आपल्याला शोधता येईल. इकडे आता सायलीने मेसेज केल्यावरती अर्जुन आपली गाडी वगैरे काढून तयार आहे. एकदा का नागराजची गाडी निघाली की नागराजची गाडी निघाल्यावरती ताबडतोब आपल्याला इथून निघता येईल असा विचार तो करतोय. आणि त्यानंतर मग आता नागराजची गाडी गेटच्या बाहेर गेलेली आहे. गेटच्या बाहेर गाडी पडल्या पडल्या लगेचच आता आलेला आहे तो म्हणजे अर्जुन त्याचा पाठलाग करत. कुठे जातोय, काय जातोय, नक्की त्याचं काय चाललंय, हे सगळं पाहण्यासाठी अर्जुन त्याच्या मागावरती चाललाय. इकडे तोपर्यंत सायली सांगते, सुमन काकी, हे बघा आता रडायचं नाहीये, आता लढायचं आहे. काही झालं ना तरी सुद्धा नागराज काका तुमच्यावरती अन्याय करतायत आणि तुम्ही तो सहन करायचा. हे बघा, त्यांनी जर का तुम्हाला उत्तर दिलं तर तुम्ही त्यांना प्रत्युत्तर द्या. आणि त्यावरती सुमन म्हणते, खरं सांगू का सायली, तर मला कळतच नाहीये ह्यांचं वागणं काय आहे ते. यावरती प्रतिमा म्हणते, सुमन, अगं इतके वर्ष तू हे सगळं सहन करतेस आणि आम्ही घरातले असून तुला आम्हाला सांगावंसं नाही वाटलं का? यावरती सुमन म्हणते, नाही बहिणी, तुम्हाला तरी कुठे सांगू मी, तुमचे सुद्धा व्याप काही कमी आहेत का? तुम्हाला तुमचे व्याप इतके आहेत की आमचे व्याप तुम्ही कुठे बघत बसणार? यावरती प्रतिमा म्हणते, सुमन काय बोलतेस तू? अगं तुझ्यासाठी मी काहीही करू शकते. हे बघ, काही झालं ना तरी नागराजचा अन्याय तू आता याच्या पुढे सहन करायचा नाहीये. असं म्हटल्यावरती आता इकडे सायली सांगते, हे बघा, मी तुम्हाला याच्या आधी पण सांगितलंय की जेव्हा ते तुमच्यावरती शाब्दिक वार करतील किंवा तुम्हाला शाब्दिक काही बोलण्याचा प्रयत्न करतील ना, त्यावेळेला तुम्ही काय बोलायचं, कसं बोलायचं आणि त्यांना कशा प्रकारे टॅकल करायचं हे तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. अजिबात घाबरायचं नाही. त्यांनी उत्तर केलं किंवा त्यांनी प्रश्न केला, त्याला लगेच प्रत्युत्तर करायचं आणि ते पण तितक्याच कॉन्फिडेंटली. म्हणजे त्यांना असं वाटलं पाहिजे की आपण जर का हात उगारला तर ही आपल्या अंगावरती उलटी येईल, असा तुमचा आविर्भाव असला पाहिजे. आणि त्याचमुळे ते आता काही बोलायला घाबरतील. आणि असं हे झालं शाब्दिक. पण ज्यावेळेला ते तुमच्यावरती फिजिकल वार करतात त्यावेळेला तर आता काय करायचं ते पण मी तुम्हाला सांगते. सायली आता जणू ट्रेनिंगच देत आहे, ते म्हणजे सुमनला, की कशा पद्धतीने नागराजला हँडल करायचं. तोपर्यंत नागराज जिथे जिथे चाललाय, अर्जुन सुद्धा तिथे तिथे चाललेला आहे. आणि अर्जुन पाठलाग करतोय आणि अर्जुन विचार करतोय, कुठे हे रेस्टॉरंटमध्ये का आलेत? आणि तो आता रेस्टॉरंटमध्ये त्याच्या मागोमाग जात आहे. इकडे आता सायली सांगते, हे बघा, समोर या. नागराज काकांनी समोरून तुमच्यावरती हात उचलला तर तुम्ही काय कराल? किंवा आता समोरचा हात आला तर कशा पद्धतीने अडवाल? किमान तुम्ही अडवण्याचा जर का प्रयत्न केलात ना तर कुठेतरी त्यांचा कॉन्फिडन्स लूज होईल. त्यांचं काय होतंय माहिती आहे का, तुम्ही काहीच बोलत नाही आहात तर त्यांचा कॉन्फिडन्स दिवसेंदिवस वाढत चाललाय की मी सुमनला काही करू शकतो. तुम्ही एकदा का विरोध केलात ना की जरा त्यांचा कॉन्फिडन्स ढासळेल आणि पुढल्या वेळेला ते आता विचार करतील. आणि ठीक आहे, नाही विचार केला, पुन्हा मारलं तर कसा हात पकडाल? असं म्हणत ती आता प्रतिमा आणि सायली या दोघी जणी सुमनला प्रॅक्टिकल दाखवतायत. सुमन थोडी घाबरले, पण सायलीवरती विश्वास असल्या कारणाने ती सुद्धा या प्रॅक्टिकलचा एक भाग होते आणि कशा प्रकारे हात उगारल्यावरती अडवायचं असं म्हणत असताना सुमनचा कॉन्फिडन्स हळूहळू हळूहळू वाढतच चाललेला आहे. आणि त्यानंतर सायली म्हणते, हे बघा, हे असं. मग सुमन तिला अडवते आणि त्यानंतर ती सांगते, हे बघा, तरी सुद्धा त्यांनी ऐकलं नाही. ते चवताळतील, ते तुमच्यावरती हात उगारतील, पण त्यासुद्धा वेळेला तुम्हाला डटून राहायचं आहे.
तुम्ही कोणत्याही परिस्थितीत स्वतःला स्वतःला कमी लेखायचं नाहीये. ते तुमच्यावरती हात उगारू शकत नाहीत. तुम्हाला शाब्दिक वार सुद्धा करू शकत नाहीयेत. तुम्ही आता अलर्ट राहायचंय. कसं आहे ना, तुम्ही काही जोपर्यंत बोलत नाही ना, तोपर्यंत माणूस तुम्हाला गृहीत धरत राहतो आणि गृहीत धरून माणूस आता तुम्हाला त्याच्या मनाप्रमाणेच वागतो आणि एखाद वेळेला तुम्ही जर का आवाज उठवलात किंवा तुम्ही सांगण्याचा प्रयत्न केलात ना, तरच त्याचे डोळे उघडतात आणि तेच तुम्हाला करायचं आहे. काहीही झालं ना, तरी त्यांचे डोळे तुम्हाला उघडायचे आहेत, की तुम्हाला मारणं हे आता शक्य नाहीये. आणि हां, अजून जर त्यांनी अगदीच हात उगारला, तर तुम्ही काय करायचं माहिती का? बंगल्याच्या बाहेरच निघून जायचं. म्हणजे खरं तर बंगल्याच्या बाहेर निघून जाण्याचं कारण असं, की आता जिथे वस्ती असेल, त्या ठिकाणी तुम्ही जायचं आणि वस्तीच्या ठिकाणी जाऊन आता आसरा घ्यायचा आणि तिकडून मग प्रतिमात्या किंवा रविराज काका यांना फोन लावायचा. कळतंय का? घाबरायचं अजिबात नाहीये. हां आणि घरातून बाहेर पडण्यासाठी तुमच्याकडे जर का मार्ग नसेल, तर तुम्ही एक काम करू शकता. तुम्ही ना घरामध्येच अशी एखादी जागा शोधून ठेवा, की तुम्ही तिला आतून बंद करू शकता आणि नागराज काका मारायला आले, तरी तुम्ही दार उघडणार नाही. या आणि अशा अनेक सूचना सायली आता सुमनला देत आहे आणि सुमनचा कॉन्फिडन्स वाढवत आहे. जर नागराजने अटॅक केला तर काय करायचं? या सगळ्या गोष्टी आता ती समजून सांगते. सुमन म्हणते, "सायली खरं सांगू का? तर तू इतकी स्ट्राँगली मला हे सगळं समजावून सांगितलंस ना, की मला अचूक समजलंय आणि काहीही झालं तरी मी कुणाचा अन्याय आता सहन करणार नाहीये." यावरती सायली म्हणते, "हेच तर मला हवं होतं सुमन काकू. तुमची लढाई तुमचीच आहे. कोणीही तुमची मदत करू शकत नाहीये किंवा कोणीही तुम्हाला सल्ला नुसता फक्त देऊ शकतो. पण जे काही करायचं आहे ते तुमचं तुम्हीच करायचं आहे. जर का या सगळ्यामधून तुम्हाला मात काढायचा असेल, तर तुम्ही हे सगळं करणं आवश्यक आहे." असं म्हणत प्रेक्षकांनो सायलीने ज्या पद्धतीने आता समजावून सांगितलेलं आहे, त्यानंतर इकडे सुमनला सगळ्या गोष्टी चांगल्या समजल्यात आणि आता ती सांगते, "हो सायली, तुझ्यामुळे माझा कॉन्फिडन्स सुद्धा वाढलेला आहे. काहीही झालं ना, तरी मी यांचा अन्याय आता सहन करणार नाहीये." असं म्हणत प्रेक्षकांनो ती आता कॉन्फिडेंटली बोलते. इकडे आता नागराज आलेला आहे एका रेस्टॉरंटच्या बाहेर आणि काहीतरी पार्सल घेतोय. अर्जुन सुद्धा त्याच्या पाठलाग करतोय आणि काय करतोय हा रेस्टॉरंटमध्ये म्हणून तो रेस्टॉरंटच्या दिशेने येतोय. तर नागराजने घेतलेलं पार्सल बघून अर्जुन विचार करतोय, हा कुणासाठी पार्सल घेतोय आणि हा पार्सल घेऊन आता कुठे जाणार आहे? नक्की काय झालंय त्याला काही कळायला मार्ग नाहीये. आणि म्हणूनच आता इकडे तो विचार करतोय, की ठीक आहे, मी बघतो ह्यांचं काय चाललंय आणि त्यानंतर मग आता ह्याचा पाठलाग करतो. नागराज पैसे घेऊन बाहेर येतो. समोर साक्षात अर्जुन उभा आहे. पण त्याच वेळेला नागराज पैसे मोजतो आणि पैसे मोजल्यावरती मग आता लगेचच नागराज सांगायला लागतो, की "अरे, याने तर मला कमी पैसे दिले. काय चाललंय काय?" असं म्हणत लगेचच आता इकडे तो पैसे आणण्यासाठी रिटर्न जातो. ज्यावेळेला पैसे आणण्यासाठी रिटर्न जातो आणि तीच संधी आकाश इकडे आता अर्जुनला मिळते आणि अर्जुन तिकडून लपून बसतो. लगेचच तो आत येतो, पैसे एक्सचेंज करतो. जे आपल्याला कमी दिलेत पैसे, ते पैसे घेतो आणि ते पैसे घेऊन आता नागराज बाहेर आलेला आहे. ज्यावेळेला प्रेक्षकांनो नागराज बाहेर आलाय, अर्जुन आता विचार करतोय, नाही काही झालं ना, तरी सुद्धा नागराज काकांचं जे काही चाललंय ते त्यांना थांबवलंच पाहिजे आपण. असं म्हणत अर्जुन आता नागराजच्या पाठोपाठ आता चाललेला आहे. ज्यावेळेला इकडे आता सायली सुमनला धडे देत आहे, कसं वागायचं, काय करायचं. त्याच वेळेला इकडे आता सुमन सांगते, "सायली, तू बिलकुल चिंता करू नकोस. तू आत्तापर्यंत ज्या इन्स्ट्रक्शन मला दिलेल्या आहेत, त्या मी सगळ्या फॉलो करणार आणि काहीही झालं तरी मी कुणाचा आता इकडे अन्याय सहन करणार नाहीये. जितका अन्याय करणारा दोषी आहे ना, तितका अन्याय सहन करणारा सुद्धा दोषी आहे." आणि सायली सांगते, "कसं आहे ना, आपण जर का विरोध नाही ना केला, तर अन्याय करणाऱ्याची ताकद अजून वाढते आणि त्याला असं वाटतं, की आपण काहीही करू शकतो या व्यक्तीसोबत. म्हणूनच तुम्ही आता प्रयत्न करायचे आहेत." सायलीचं म्हणणं तिला एकदम पटतं आणि ती आता सायलीला सांगते, "ठीक आहे, तू जे म्हणतेस ना, तसंच मी करणार आहे." आणि त्यानंतर मग आता ती सांगते, "सायली, मी खरं सांगू का? तर तुझ्यासारखी एखादी तरी मुलगी आमच्या घरात हवी होती गं. म्हणजे कसं कितीही काही झालं ना, तरी सुद्धा तुझ्यासारखी मुलगी ही आता या घरात असणं हे भाग्याचं लक्षण आहे." असं म्हटल्यावर ती सायली सांगते, "सुमन काकू नका काळजी करू. मी तुमच्या मुलीसारखीच तर आहे की." असं म्हणत सुमनला ती आता बोलती आहे. बरं हे सगळं चालू असताना इकडे प्रतिमा सुद्धा आता सांगतेय, "खरंच आहे सायली. म्हणजे तुझ्यासारखी मुलगी आता प्रत्येक घरात एक तरी असावी. जी मुलगी घराला सांभाळून घेईल,
घरचे सगळे प्रॉब्लेम सांभाळून घेईल असं म्हणत ती आता तन्वीसोबत कंपेअर करते. सायलीच्या अगदी एक्झॅक्ट अपोजिट आहे ती म्हणजे तन्वी आणि ते सगळं सगळं प्रतिमा आणि सुमनला आठवतं. आणि खरंच अशीच एखादी मुलगी आपल्या घरी का नाही जन्माला आली म्हणून त्याला पश्चाताप होतोय. इकडे तोपर्यंत अर्जुन पाठलाग करतोय खरं तर नागराजचा. पण त्याच्या समोर जे दृश्य आले ते महाभयंकर दृश्य आहे. ते म्हणजे साक्षी एकतर साक्षी आणि आता इकडे अर्जुन हे साक्षी आणि सचिन हे दोघं जण एकमेकांच्या सोबत आहेत आणि एकदम रोमॅन्टिक झालेत. ज्यावेळेला हे सगळं अर्जुन पाहतो, अर्जुनला तर आपण जे बघतोय ते खरं आहे की आपण खोटं स्वप्न बघतोय त्याला काही कळायला मार्ग नाही. इतके दिवस आपण अस्मिताताईला समजवत होतो की नाही सचिन असे नाहीयेत, सचिन असे नाहीयेत. पण नाही, अस्मिताताईचाच अंदाज हा बरोबर होता. सचिन हा सचिन आहे आणि सचिन कोणत्यातरी दुसऱ्या मुलीच्या प्रेमात आहे. पण ती मुलगी पाठमोरी आहे आणि तिचा पूर्णपणे वेषांतर केलेलं आहे साक्षीने. त्यामुळे साक्षी काही ओळखू येत नाहीये आणि तो टोकून टोकून बघण्याचा प्रयत्न करतोय आणि तो कंटिन्युअसली अस्मिताला सुद्धा कॉल लावतोय की सचिन घरी आहे का, किंवा त्याला असं वाटते की आपल्या आपल्या बघण्यात किंवा आपल्या ह्या सगळ्यामध्ये काहीतरी धोका होऊ दे जेणेकरून हा सचिन नसू दे. पण प्रेक्षकांनो धोका वगैरे काही नाहीये, तो सचिनच होता. आणि त्यानंतर अर्जुन घरी आल्यावरती अस्मिता म्हणते काय रे अर्जुन, किती कॉल केलेस म्हणजे सायलीशिवाय तुला आम्हाला सुद्धा कॉल करता येतात का? यावरती अर्जुन सांगायला लागतो मी माझ्या बायकोवरती खूप प्रेम करतो आणि तिच्याशी प्रामाणिक राहण्याचा 100% प्रयत्न करणार आहे. काहीही झालं ना तरी सुद्धा मी बायकोला फसवण्याचं घोर पाप कधीही आयुष्यात करणार नाही. आणि माझ्या कुटुंबाच्या बाबतीत सुद्धा मी खूप लॉयल आहे आणि माझ्या कुटुंबाला कोणी त्रास देण्याचा प्रयत्न केला ना त्याला सोडणार नाही. सायलीला कळत नाही अचानक अर्जुन सरांना काय झालंय आणि आता इकडे सचिनचं सत्य तर समोर आलंय पण अर्जुन त्याला कसा धडा शिकवणार हे पाहणं फारच रंजक ठरणार.